So today's next topic is arithmetic instructions. Okay, we are going to study different arithmetic instructions. So simply the arithmetic instructions are nothing but those instructions which are performed by the arithmetic and logical unit present in the control unit of microcontroller, which performs different operations like addition, subtraction, then division, multiplication, increment, or decrement likewise. Okay, so these instructions we are going to study in this lecture. So first of all, while studying, we need to consider some important points for each instructions. Side by side जर तुम्ही नोट डाउन केलं तर बेटर राहील. ओके, so very first instruction is nothing but addition. Addition instruction, its opcode is given by capital A D D, then A comma source. Okay, A comma source. So what it indicates? It indicates that whatever the operation is performed, it is always stored in the accumulator A, and you must use A as your destination. Okay, so corresponding तुमचा जो first operand असणार आहे, first operand must be your accumulator. Second operand may be the data, whatever the value. Okay, or maybe it is any register location, or it may be any address value. ठीक आहे, सो ॲड्रेस व्हॅल्यू पण असू शकते याच्यामध्ये. सो ॲडिशन A source. Source means whatever the you are going to use as a either data or the register or the address location. ठीक आहे, त्यानंतर ह्या ॲडिशन मध्ये मेन मेजर पॉइंट्स कोणते कोणते आहेत, तर एक फर्स्ट मेजर पॉइंट आहे while performing the addition operation, that this addition operation affects carry flags present in the PSW, that is program status word. ठीक आहे, इंटरनली जे एक्झिक्युशन्स परफॉर्म होत असतात, जे एक्झिक्युशन्स होतात त्याचं सायमल्टेनियस ऑपरेशन कुठे इम्पॅक्ट होत असतं, प्रोग्राम स्टेटस वर्ड मध्ये, PSW मध्ये. त्यामध्ये जे कॅरीज असतात त्या कॅरीला इफेक्ट होतं ॲडिशन किंवा कोणते कोणते ऑपरेशन्स आपण परफॉर्म करतो, ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, या केसमध्ये काय करतात ते अफेक्ट करतात कॅरीला. आता ह्या कॅरीला कोणत्या कोणत्या कॅरी आहेत, पहिलं तुमचं नॉर्मल कॅरी आहे. जर तुमचा D7 बिटला आफ्टर D7 बिट जर कॅरी जनरेट झाला, देन C विल सेट्स टू 1, एल्स इट विल रिमेन्स 0. ठीक आहे, पॉइंट नोट डाऊन करायचा. कॅरी सेट व्हेन युअर D7 आफ्टर D7 बिट द कॅरी इज जनरेटेड, देन द कॅरी इज सेट. सेकंड फ्लॅग असतो ऑक्झिलरी कॅरी फ्लॅग, विच इज प्रेझेंट इन द PSW. This auxiliary carry flag is set as 1 when your carry is generated from D3 bit. ओके, म्हणजे D3 to D4 ला जाताना ज्यावेळेस कॅरी जनरेट होते त्यावेळेस हा AC काय होतो, सेट ॲज 1, एल्स इट विल रिमेन्स 0. हा काय असतो, 0 म्हणून असतो. सो ह्या कंडिशन्स आहे, ऑक्झिलरी कॅरी आणि कॅरी फ्लॅग जनरेट होतात. त्यानंतर ओव्हरफ्लो फ्लॅग असतो. ओव्हरफ्लो फ्लॅग पण त्याला काय होतं, अफेक्ट होत असतो. ठीक आहे, सो ओव्हरफ्लो फ्लॅग हा जनरली कोणत्या कंडिशन मध्ये यूज होतो, ओव्हरफ्लो फ्लॅग जर तुमचा सेट होतो इन केस ऑफ BCD ॲडिशन. ऑक्झिलरी आणि ओव्हरफ्लो फ्लॅग जे आहेत, AC पण तुम्हाला कशामध्ये युजफुल असतो, इट कॅन बी युजफुल इन BCD ॲडिशन ऑपरेशन. ठीक आहे, सो आता आपण ॲड जी कमांड आहे, ॲड कमांडचं एक एक्झाम्पल बघू. ADD ॲड कमांड जी आहे, A, सोर्स, हा तुमचा
ऑपकोड आहे याच्यामध्ये. पहिले तर काय करायचे, फॉर एक्झाम्पल एक एक्झाम्पलच घेऊया की दॅट परफॉर्म ऑपरेशन परफॉर्म ADD A, hash 0f5h. Okay, where h indicates what? H indicates hex value. So 0f5 is the hex value given here. That means data is already given which need to be added with the data present in the accumulator, and whatever the result will directly stored in the accumulator. ठीक आहे. सो याचा हा कमांडचा मीनिंग काय होतो की तुम्ही सोर्स जो आहे, whatever the source, you are going to add the source data with the accumulator and the final result is stored in the accumulator. ठीक आहे. सो डेटा कुठे जातोय, अक्युम्युलेटर मध्ये सेव्ह होतोय. पण आता इथे जे एक्झाम्पल दिले परफॉर्म ADD A, hash 0f5h, हे जे ऑपरेशन परफॉर्म करायला लावलेले याच्यामध्ये त्यांनी ए ची व्हॅल्यू इंडिकेट नाही केलेली. सो कन्सिडर हिअर आपण अज्युम करू दॅट A इज इक्वल्स टू 0BH. Okay, just assume that the value of A is 0BH. Now next, सो आपण अज्युम केला की डेटा कोणता आहे, 0BH ही एक्स व्हॅल्यू आहे. नोट डाऊन करून ठेवा. 0F5 आपल्याला परफॉर्म करायचा आहे. सो ऍडिशन मध्ये काय येणार, पहिले आपल्याला काय करायचंय, ए मध्ये हा डेटा लोड करावा लागणार आहे जो काही मी अज्युम केलेला आहे 0BH. सो अज्युम जो केलेला डेटा आहे, सो फॉर दॅट पर्पज, फॉर लोडिंग दिस डेटा इनटू द अक्युम्युलेटर वी यूज इंस्ट्रक्शन मूव इंस्ट्रक्शन वेअर वी लोड द मूव A 0BH. ठीक आहे. सो मी डेटा काय केला, लोड केला. सो आता इंडिकेट काय होतंय, ए मध्ये काय गेलेलं आहे 0BH. ही कमांड काय इंडिकेट करते, ए मध्ये डेटा गेलाय 0BH. पुढचं इन्स्ट्रक्शन काय करावं लागणार आहे आपल्याला की आता ए आणि जो त्यांनी दिलेला डेटा होता त्याला काय करावं लागणार आहे, वी हॅव टू परफॉर्म ऑपरेशन दॅट इज ADD A, hash 0FH. ठीक आहे. सो 0BH हा ए मध्ये डेटा आहे, म्हणजे दोघांचा आपण काय करतोय, परफॉर्म करतोय ऑपरेशन दॅट इज 0BH प्लस 0FH. आता ऍक्च्युली इंटरनली काय ऑपरेशन परफॉर्म होतं, तर इंटरनली याच्यामध्ये 0BH ला आपण काय करतो, 0BH ला बायनरी मध्ये व्हॅल्यू लिहून घेणार. सो 0 म्हणजे 4 टाइम्स 0. बी मीन्स काय, आपल्याला माहिती 1 to 8 हेक्स व्हॅल्यू ॲज इट इज असतात. ठीक आहे. 1 to 8 हेक्स व्हॅल्यू ॲज इट इज असतात. 9, 10, 11, 12, 13, 14 आणि 15. सो 9 मीन्स A, B, C, D, E and F. सो B म्हणजे काय 10. सो 10 ची व्हॅल्यू इथे नोट डाऊन करायची. सो 10 काय आहे 1010. ठीक आहे. 1010. सेम वे 0F ची व्हॅल्यू लिहा. 0F काय आहे, 0F घेतलाय की F5 घेतलाय, एक मिनिट. हा सॉरी, F5 घेतलेला आहे. 0F5 इथे पण आपल्याला तोच करावा लागेल. चेंज करते मी इथे. F5 0F5H. सो 0F5 म्हणजेच काय, आता ही ह्या बिटच्या जसा हा आहे तसा हा. सो पहिला 0 F म्हणजे ऑल 1. ठीक आहे.
1 1 1 1. F म्हणजे 15 आणि 5 म्हणजे 0 1 0 1. यांची काय करायची आहे? ॲडिशन. सो ॲडिशन करताना आता आपल्याला मी जे सांगितलं होतं, इट अफेक्ट्स दी ऑक्झिलरी फ्लॅग अँड कॅरी फ्लॅग. हे कसे बघायचे? कॅरी फ्लॅग D7 नंतर जनरेट होतो आणि ऑक्झिलरी फ्लॅग D3 to D4 ला जात असेल कॅरी, तर त्यावेळेस ऑक्झिलरी कॅरी फ्लॅग सेट होतो 1 ला. सो म्हणजे इथे तुमचा जो आहे हा आहे तुमचा इथे D0 D1 हा 0 1 हा 2 हा 3 हा 4 5 6 7. ठीक आहे, D चे बिट्स आहेत. सो मग आता ॲडिशन करू आपण. 0 + 1 1 1 + 0 1 0 + 1 1 1 + 0 1 0 + 1 1. बरोबर. सो 1 आणि 1. आता इथे काय दिसते बघा, कॅरी कुठेच जनरेट झालेला नाहीये. डेटा काय जनरेट झाला तुमचा? FFH. बरोबर. हे 4 टाइम्स 1 आहे आणि पुढचे 4 टाइम्स 1 आहे. 1 1 1 1 इथे 1. ठीक आहे. सो 4 टाइम्स 1 हा इंडिकेट करतो हा FFH. म्हणजे ए मध्ये डेटा काय झाला, रिझल्ट काय सेव्ह झाला? दॅट इट सेव्स FFH into the accumulator, but in this case there is no carry generated from D3 to D4. Therefore, for this case auxiliary carries will set to 0. Also carry flag, as there is no final carry generated, hence carry flag is also remains 0. Condition clear झाली? हा, एक मिनिट. आपल्याला मला एक पहिले सांगा, आपण 1 to 8 0 to 9 घेतो का 0 to 8 घेतो? सेम हेक्स मध्ये 0 to 8 सेम राहतं ना, ॲज इट इज डिजिट असतं. बरोबर. आणि त्यानंतर 9 to 15 9 10 11 12 13 14 15. सॉरी, 0 to 9 डेटा काय असतो? सेम असतो. बरोबर ना? म्हणजे इथे ॲडिशन आपली चुकलेली. 2 मिनिटं थांबा, क्लिअर सांगते मी. तेच मला काहीतरी कन्फ्युजन वाटलंच. बीचा डेटा पण बी म्हणजे काय येणार इथे? 11 ना. ए म्हणजे 10, बी म्हणजे 11 म्हणजे बायनरी कन्व्हर्जन 1011 येईल. बरोबर. ओके. आता ॲडिशन करू. 1 + 1 काय ते? 0 कॅरी 1. ओके. 1 + 1 0 कॅरी 1 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 1 + 1 0 फायनल कॅरी जनरेटेड दॅट इज 1. ठीक आहे. सो डेटा काय आला तुमचा? सो इथे आन्सर काय आलं तुमचं? 100H. हेक्स मध्ये हे 4 बिट्स घेतले, हे 4 बिट्स घेतले आणि हे पुढचं. सो पुढे आपण काय करत असतो? अपेंड करत असतो 0001. बायनरी टू जर हेक्स कन्व्हर्जन असेल तर हे पहिले 0 घेतला, हा 0 आला, हा 0 आला आणि हा 1. सो आन्सर काय आलं तुमचं? 100H. हे झालं ॲडिशनचं आन्सर आणि ते कुठे सेव्ह झालं? ॲक्युम्युलेटर ए मध्ये. बरं, आता ह्या कंडिशन मध्ये आपल्याला काय करायचंय? आपण कन्सिडर केलं होतं की ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शन मध्ये कॅरी आणि ऑक्झिलरी कॅरी फ्लॅग अफेक्ट होत असतात. सो कॅरी फ्लॅग कसा अफेक्ट होतो? जर D7 नंतर फायनल कॅरी जी आहे, फायनल कॅरी जर 1 आली, देन युअर कॅरी फ्लॅग विल सेट्स टू 1. ठीक आहे. कॅरी फ्लॅग कशाला सेट झाला? 1 ला. सो या कंडिशन मध्ये कॅरी फ्लॅग सेट झाला
1ला. त्यानंतर D3 to D4 म्हणजे हा जो आहे 0 वाला बिट आहे हा 1 2 3. सो D3 to D4 जेव्हा मूव्ह होतंय त्यावेळेस जर इथे कॅरी जनरेट झाला तर तुमचा ऑक्झिलरी कॅरी फ्लॅग पण काय होतो, सेट होतो 1ला. सो परत सेकंड कंडिशन काय येते, ऑक्झिलरी कॅरी फ्लॅग इज सेट टू 1. सो हे दोन्ही पण फ्लॅग जे आहे ते कुठे प्रेझेंट असतात, दे आर प्रेझेंट इन दी PSW. ठीक आहे, PSW मधले दोन्ही कॅरी काय झाल्या, अफेक्ट झाल्या. सो इथे हे प्रूव्ह झालंय दॅट ऍडिशन कमांड instruction affect the carry and the auxiliary carry flag which are present in the PSW, and you get the answer that is addition of this is nothing but 100H and which is stored in the accumulator. So सगळ्यात महत्वाचं ऍडिशन मधला रूल, तुम्हाला एक जो आहे तुमचा जो पहिला ऑपरंड जो असतो तो तुम्हाला नेहमी ए यूज करायचा असतो, दॅट इज अक्युम्युलेटर. दुसरा जो असतो तो काही असू शकतो. आता आपण डेटा घेतला होता, सेम वे इन्स्ट्रक्शन्स कसे चेंज होतील, पहिला आपण डेटा काय घेतला होता, ADD. पहिलं इन्स्ट्रक्शन असं होतं ADD A हॅश डेटा. हॅश डेटा म्हणजे कुठली तरी हेक्स व्हॅल्यू तुम्ही घेणार, आयदर हे करा किंवा पुढची कमांड येऊ शकते ADD A कॉमा आयदर एनी लोकेशन ऑफ रजिस्टर. ठीक आहे, सो लोकेशन याच्यात ह्या लोकेशन मध्ये जो काही डेटा असणार आहे तो डेटा आणि अक्युम्युलेटर मधला डेटा काय होतो, इथे परफॉर्म होतो, ऍड होतो, आणि वॉट एव्हर द रिझल्ट इज फायनली स्टोर्ड इन दी अक्युम्युलेटर. ठीक आहे, नेक्स्ट पुढचं इन्स्ट्रक्शन काय येऊ शकतं, ADD A @R0, R1 वॉट एव्हर इट मे बी. ठीक आहे, आता मी फॉर एक्झाम्पल R0 घेतलाय. सो व्हॉट इट इंडिकेट्स, @ म्हणजे हा काय आहे, इनडायरेक्ट ऍड्रेसिंग मोड आहे. हा रजिस्टर ऍड्रेसिंग मोड होता आणि हा इमिजिएट ऍड्रेसिंग मोड होता. इमिजिएट मध्ये डायरेक्टली डेटा आपण इंडिकेट करतो, डेटा दाखवतो. रजिस्टर ऍड्रेसिंग मोड मध्ये रजिस्टर्स यूज होता. इनडायरेक्ट ऍड्रेसिंग मोड मध्ये काय असतं की इनडायरेक्टली या @R0 म्हणजे @R0 मध्ये जे काही लोकेशन असेल त्या लोकेशन मध्ये जो काही डेटा असेल तो ऍड होतो अक्युम्युलेटरच्या डेटा सोबत आणि परफॉर्म काय होतं, ऍडिशन. वॉट एव्हर द फायनल रिझल्ट अगेन इट इज स्टोर्ड इन द A. इथे डायरेक्ट हा काय इंडिकेट करतो की दोघांचं ऍडिशन पण होतंय आणि फायनल रिझल्ट A मध्ये सेव्ह होतोय. क्लिअर. सो या मॅनरचे भरपूर असे तुम्ही हे करू शकता. किंवा अजून एक इन्स्ट्रक्शन काय येऊ शकता की ADD A आणि इथे काहीतरी तुम्ही लोकेशन देताय 30H 0FH म्हणजे हे काय मेमरी लोकेशन आहे. या मेमरी लोकेशन मधला डेटा एच्या याच्यामध्ये अक्युम्युलेटर मध्ये सेव्ह होतो, ऍड होतो आणि फायनल रिझल्ट पण A मध्ये जातो. सेव्ह होते सगळे ऍडिशनचे इन्स्ट्रक्शन्स. इन द सेम वे नेक्स्ट आहे बायनरी सबस्ट्रॅक्शन. बरं, हे कळालं का, ऍडिशन सगळ्यांना क्लिअर झालं. ऍडिशन मध्ये कोणाला काही डाऊट? कुणाला काही डाऊट ऍडिशन मध्ये? सेम वे आपल्याला परफॉर्म करायचं नेक्स्ट ऑपरेशन, अरिथमेटिक ऑपरेशन आहे सबस्ट्रॅक्शन. सबस्ट्रॅक्शन मध्ये जो ऑपकोड यूज करतो तो आपण अजून त्याच्या आधी आपल्याला अजून एक आहे दॅट ऍडिशन मधलाच पुढचा असतो ADD विथ कॅरी. ओके, ADDC मीन्स ऍडिशन विथ कॅरी. बाकीचं सगळं परफॉर्म ऑपरेशन सेम असणार, जसं तुम्ही प्रिव्हियस ऑपरेशन परफॉर्म केलं सेम तसंच असणार आहे. फक्त याच्यामध्ये ऍडिशनल काय की आपण कॅरीला पण काय करतोय, कन्सिडर करतोय आणि ऍड करतोय. ठीक आहे, सो मग इथे काय येईल, फॉर एक्झाम्पल ADDC A हा फिक्स असणार आहे तुमचा, अक्युम्युलेटर युजच करायचंय तुम्हाला, हॅश डेटा. ठीक आहे, सो मग हा काय डेटा आहे, हा याला इंडिकेट काय करतो की दॅट A इज इक्वल्स टू A प्लस डेटा प्लस कॅरी. A मध्ये जो डेटा असणार आहे तो डेटा प्रेझेंट इन द A, देन वॉट एव्हर द डेटा गिवन इन दी ऑपकोड अँड कॅरी इज ऑल्सो ऍडेड. सिमिलरली इन्स्ट्रक्शन चेंज करू शकतो आपण.
ADDC A, R1. परत इथे पण काय होतंय, इट ऍड्स what it performs whatever the data present in the A, data present in the R1 plus carry. So whatever final result again it is stored in the accumulator A. Similarly पुढचं पण काय करू शकतो आपण, ADDC A @R1. So याच्यामध्ये पण काय, location of the content present in the location of R1 is added with the accumulator A and final result is stored in the accumulator A. Okay. So next arithmetic instruction आहे सबस्ट्रॅक्शन. सबस्ट्रॅक्शन मध्ये जो अपकोड लिहितोय, जसं ऍडिशन मध्ये आपण ऍड आणि ऍड विथ कॅरी असं दोन्ही वेगळे वेगळे इन्स्ट्रक्शन्स होते. जर कॅरी असेल तर ADDC यूज केलं आणि सिम्पल इन्स्ट्रक्शन असेल तर ADD यूज केलं. बट ह्या केसमध्ये सबस्ट्रॅक्शन मध्ये नॉर्मल सबस्ट्रॅक्शन जरी असलं तरी तुम्ही काय यूज करताय, SUBB. आणि सबस्ट्रॅक्शन विथ बॉरो जरी असलं तरी तुम्ही यूज काय करताय, SUBB. सो ही कमांड काय असणार आहे, फिक्स असणार आहे. आता याचा जो काही फॉर्मॅट आहे SUBB, अगेन द रजिस्टर इज accumulator A हॅश डेटा. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल आपण काय घेतलं, इमिजिएट ऍड्रेसिंग मोड घेतला, हॅश डेटा परफॉर्म केलं. अगेन ऍडिशन अँड सबस्ट्रॅक्शन अफेक्ट दी कॅरी. आता जेव्हा आपल्याला सबस्ट्रॅक्शन परफॉर्म करायचं असतं, तुम्हाला आठवत असेल की बायनरी सबस्ट्रॅक्शन साठी तुम्ही काय करायचे की सिम्पली टूज कॉम्प्लिमेंट परफॉर्म करायचे. तर सेम वे इथे पण तुम्हाला काय परफॉर्म करायचं असतं, टूज कॉम्प्लिमेंट. आता इथे बॉरो असा कुठला फ्लॅग नसतो प्रेझेंट PSW मध्ये. मग जो काही कॅरी किंवा ऑक्झिलरी कॅरी कसा इफेक्ट होतो की whatever the subtraction is to be performed, for that purpose we have one step that we first convert the source data. हा काय तुमचा सोर्स आहे, या सोर्सला काय करतो, टूज कॉम्प्लिमेंट मध्ये कन्वर्ट करणार. We first convert this source value into two's complement, then it is added with the data present in the accumulator, or you can say the destination. Hence, due to this addition, this carry and auxiliary carry will get affected. So depending upon again carry generation, carry will set to 1 or 0. Okay. Similarly with auxiliary carry also, जर 3 to 4 कडे मूव होत असेल तर तुमचा ऑक्झिलरी कॅरी काय होतो, जनरेट होतो. सो आपण एक एक्झाम्पल बघूया. एक्झाम्पल मध्ये सिंपल SUBB A, #4 ही नॉर्मल व्हॅल्यू घेतली मी 4H. ठीक आहे, एक्स व्हॅल्यू. आफ्टर दॅट आता आपल्याला काय करायचंय, ए मध्ये डेटा काहीतरी लोड करायचा आहे. एक मिनिट. ए मध्ये हे त्यांनी परफॉर्म करायला लावलेले, बट एचा डेटा माहित नाहीये. ए मध्ये डेटा मला लोड करणार आहे. मग मी अज्युम केला दॅट लेट ए इज हॅव्हिंग व्हॅल्यू ॲज 5H. ठीक आहे, 5H ही व्हॅल्यू आहे. सो परफॉर्म काय करणार, पहिले मला ही 5H व्हॅल्यू ए मध्ये लोड करावी लागणार आहे. सो इन्स्ट्रक्शन त्याच्यासाठी काय असणार आहे, मूव्ह इन्स्ट्रक्शन, मूव्ह A #5H. ओके, 5 ही जी हेक्स व्हॅल्यू आहे ती कशात लोड झाली, अॅक्युम्युलेटर मध्ये लोड झालेली आहे. आता पुढचं ऑपरेशन काय, SUBB A, #4H. सो आता परफॉर्म काय होणार आहे बघा, ऑपरेशन परफॉर्म होईल A - 4H, वेअर A इज नथिंग बट 5. सो 5 - 4 किती आला, 1. सो आन्सर विल बी युअर 1H, विच इज स्टोर्ड इन द अॅक्युम्युलेटर अगेन. क्लिअर, काही डाऊट? खूप सिम्पल इन्स्ट्रक्शन आहे. सेम ऑपरेशन जर तुम्हाला विथ बोरो करायचं असेल तरी हीच कमांड यूज करायची, बाकी काहीच चेंज होणार नाही. सो SUBB सेम इन्स्ट्रक्शन्स तुम्ही यूज करू शकता विथ रजिस्टर ॲड्रेसिंग मोड. ठीक आहे, सो रजिस्टिंग ॲड्रेसिंग मोड R0, R1, R2 कोणते पण यूज करू शकता. सो N इंडिकेट्स व्हॉट, 0, 1, 2, 3. त्यानंतर SUBB A @R0. निलेश काय म्हणतोय बोल, R0 SUBB A काय,
30H. याच्यात इंडिकेट काय होतं, डायरेक्ट ह्या लोकेशनमध्ये जो डेटा असेल तो सबस्ट्रॅक्ट ए मधून सबस्ट्रॅक्ट होणार, याच्यामध्ये जो डेटा असेल तो ए मधून सबस्ट्रॅक्ट होणार आणि ए मध्येच डेटा काय होणार, फायनल रिझल्ट सेव्ह होणार. सेम रेजिस्टरमध्ये जो डेटा असणार आहे तो ए मधून सबस्ट्रॅक्ट होऊन ए मध्येच सेव्ह होणार. ठीक आहे. सो हे सिम्पल इन्स्ट्रक्शन्स आहे. कोणाला काही डाऊट असेल तर विचारू शकता. एनी डाऊट?